नाशिककडे तुफान वेगाने कंपनी चालली होती. दिवसाला 2-2 कार्यक्रम चालले होते. कुणालाच आराम नव्हता. प्रवासात गाडीत काय झोप मिळेल तेवढीच. अंग कसं आंबून निघाल्यागत व्हायचं. कॅनॉल नदी भेटली की गाड्या थांबत. सगळे मिळून आंघोळीला जायचो. गार पाण्यात डुंबायला मिळालं की कंटाळा कुठल्या कुठे पळायचा. विहिरीत पोहायला चटावलेली मंडळी अधूनमधून विहीर दिसली की गाड्या थांबवीत. मनसोक्त पोहत. हिरव्या तांबड्या चड्ड्या गाड्यांना फडकत. पिवळ्या गाड्यांवरचं दृश्य मोठं मोहक दिसायचं. सगळेच ड्रायव्हर चांगले. प्रत्येकाजवळ त्या त्या जिल्ह्याचा नकाशा. रस्ते कसे तोंडपाठ. मार्ग चुकायला कुठला. सामानाची गाडी पुढे पोहोचली की कलाकारांच्या गाड्या कशा आरामात जायच्या. स्वागताला पब्लिक तर सज्जच असायचं. रोज नवं गाव, रोज नवी माणसं. पेताडी ही 1000 प्रकारची. राहुटीची कणात वर करून पोरी न्याहाळण्यापासून हिंदी गाणी सुरू झाली की खडे मारणाऱ्यापर्यंत. राम तेरी गंगा मैली मधील सून साहेबा सून सुरू झालं की शिट्ट्यांचा नुसताच कल्लोळ माजायचा. रंगाच्या जवा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला या गाण्यावरती खेडूत प्रेक्षक बेहदा फिदा व्हायचे. त्याच्या आवाजाचं मलाही कौतुक वाटायचं. जाहिरात होत होती. पैसा येत होता. प्रसिद्धी वारे माप मिळत होती. पण तरीही काळजीचा एक किडा मेंदूला सारखाच पोखरत होता. आकाताई गरवार होती. आज करू उद्या करू असं म्हणत 7 महिने उलटले होते. काय करावं समजत नव्हतं. एकदा ती तडकलीच. काय करायचं ठरवलंयसा नाना तुम्ही? कशाचं? ढेबार वाढले 7 महिन्याचं माझं. पाडू की कवा? 2 महिन्यानं बाळातीन झाल्यावरती व्हय. रितसर लगीन लावलं तर ते बी आमच्या कोल्हाट्याच्या जातीत भावाचं लगीन झाल्याशिवाय करता येत नाही. नाहीतर ते बी सक्तीनं केलं असतंय म्या. हे बघ उगे डोकं खाऊ नगस. कंत्राटदाराला मला हिशोब द्यायचाय. द्या की. नाही कोण म्हणतंय तुम्हासनी. पर मला मोकळी करा. नका माझ्या जीवाशी खेळूचा. आता नाचणं नाही जमत मला. कोण नाच म्हणतंय तुला? आराम कर की. माणसं काय बी घालून पाडून बोलत्या ती. ध्यान द्यायचं नाही कुणाकडं. पर पोटावरती ध्यान जातंयच ना सगळ्यांचं. ना काय निर्णय घ्यायचाय तो घ्या. नाहीतर कमरेला धोंडा बांधून हिरीत उडी टाकीन. उद्या पोर जन्माला आलं तर तुमचं नाव बाप म्हणून लावलं तर चालेल का तुम्हासनी? वहिनी फाडून खात्याल्या मला. उद्या काय ती सांगतो तुला. पाया पडती नाना. मी कलावंतीन हाय. असल्या पोरा बाळांचा याप नागासा लावसा माझ्या माग. ठीक आहे जातो. आराम कर जा. मी शंकरला बोलावलं. हातातलं काम बाजूला ठेवलं. काय नाना? काय करतोय शंकर? काय नाही. गप्पा मारत बसलो होतो जरा. चल जरा सिटीतनं फिरून येऊया. एवढं मोठं रामाचं गाव बघून तरी येऊया की र. चला. शंकरला घेऊन मी नाशिक शहरातून फिरत पंचवटीला आलो. राम सीतेचं दर्शन घेतलं. शंकरला म्हटलं, पाहिलंस का शंकर? हयातभर बिचारा लक्ष्मण भाऊभाऊजाईसाठी स्वतःच्या संसारापासून दूर राहिला. असलं बंधुप्रेम राहिले तरी कुठं. नाही कसं. मी तुला लक्ष्मणासारखा समजतो. एक जबाबदारी सोपवणार आहे मी तुझ्यावरती. कसली? हिथं काय सांगणार. चल एखाद्या झाकास हाटीलात बसू. जेवता जेवता सांगतो तुला. शंकरसाठी मटण चपाती मागवली. माझ्यासाठी वाटाणा भाजी. जेवता जेवता त्याला विश्वासात घेत म्हटलं, आकाताई गरवार हाय. वय साऱ्या कंपनीत ती चर्चा रोजची चालत्या. कितीही केलं तरी रखेली हाय ती माझी. शंकर एक काम कर. हिला सांगलीला न्य. पाटलिनीच्या दवाखान्यातून मोकळी करून आण. पण काय अडचण काय? हिथं नाशिकातच पाडलं तर. कारणाशिवाय बोभाटा. शिवाय वळखी कमी. सांगलीची डॉक्टरीन चांगली हाय. हे बघ पैशाची तू काय बी काळजी करू नगस. 2000 रुपये देतो तुला. पुणे मार्गे सांगली गाठ. कर मोकळी तिला. बिचारी सुकून गेल्या पार. शंकर बराच वेळ गप्प होता. जेवण होताच हातातलं कड माग सारीत म्हणाला, आजच्याच जातो. माईला बोललायसा का तुम्ही? वय तू निश्चिंत राहा. ती खडखडीत बरी झाल्यावरच तिला माघारी घेऊन ये. आणखी पैसे लागलं तर टपाल टाक. माणूस पाठवतो. पण असं करताना काही भलतं सलतच झालं तर कंपनी रसातळाला जाईल नाना. छे असला अशुभ विचार बी मनात आणू नगस. आपल्या चिंचणीच्या यल्लम्मावरती माझा विश्वास आहे. अरे गुणी कलाकाराची जाणीव माणसाला नसली तरी परमेश्वराला असतेच की. शंकरला पटलं. खरा धडाडीचा.
प्रसंग पडला तर 2 हात करायला मागे पुढे न पाहणारा. मनाला निश्चिंत झाल्यासारखं वाटलं. आकाताई जेवली सुद्धा नाही. जाताना खूप रडली. माझ्या गळ्यात पडून म्हणाली, काय सांगावं, ही शेवटची बी भेट असल. एवढा पत्थरी काळजाचा मी. झटक्यात काळजाचं दही झालं. दरदरून घाम फुटला. अंग थरथर कापायला लागलं. कशातच लक्ष लागेना. गर्भपात म्हणजे जीवावरचाच प्रकार. काही बरं वाईट झालं तर माझं काही खरं नव्हे. आज लाखो रुपयांचं सामान आकाताईच्या जीवावर टाकून मी कुठंही जाऊ शकतो. ती आहे म्हणून पोरी सुतासारख्या सरळ वागतात. पडलेल्या नोटा उचलून ठेवील, पण त्यावरती मन कधी घालणार नाही. तिच्या जीवाशीच मी आता खेळत होतो. मूल झालं तरी सांभाळायचं कुणी. सडा असला तर तमासगिराचा धंदा. 8 महिने त्याला सांभाळायला येळ नसतो या. मग पोराबाळांचं लटांबर सांभाळायचं कुणी. बायको आधीच 3 पोरं सांभाळतीया. वर रखेलीचं पोर म्हटल्यावरती जीवच देईल. तमासगिरांच्या बायका संसार सांभाळून राहतात हेच नशीब म्हणायचं. आकाताईला धीर दिला. समजून सांगितलं, हे बघ, माझ्यावरती नसला तरी देवावरती विश्वास ठेव. आपण काय त्याच्या घरी पाप केलंय का? जा, सगळं काही व्यवस्थित होईल. शंकर पाठीशी आहे. डोळे पुशीत गेली बिचारी. शंकरच्या माग. स्टँड येईतोपर्यंत बोलली सुद्धा नाही. शंकर अवघडल्यागत झाला होता. एक वेळ त्याला दरोडा घालायला सांगितलं असतं तरी त्यानं माझ्या शब्दाखातर घातला असता. पण हे भलतंच नाजूक काम त्याच्यावरती मी सोपवलं होतं. रात्र वाढत होती. सुपर गाडी पुण्याच्या रोखानं धावत होती. कोपरा धरून बसलेली आकाताई अजूनही रडतच होती. शंकर गप्प होता. एका कलावंत मनाचा निर्दयपणे बळी द्यायला आपण चाललोय असं त्याला वाटत होतं. 1-2 ठिकाणी गाडी थांबली. शंकरनं हाक मारली, माई झोपला की काय? नाही, बसा, चहा आणतो तुमच्यासाठी. नको, वकारी होईल मला. थंडी फार आहे. माझा ऐका माय, चहाला नाही म्हणू नकासा. माईकडे ध्यान न देता शंकर गेला. गरम चहाचा पेला घेऊन माघारी आला. तुम्ही बी घ्या की, मी पान खाल्लंया, घ्या, जरा फ्रेश व्हाल. ती कसा तरी चहा पेली. झोपेला हाक मारीत पडून राहिली. पुणे आलं तरी तिला कळलं नाही. गाढ झोपली होती. डोळ्यावरची सूज आता ओसरली होती. आधीच किडकिडीत, त्यात पोटात एक जीव. हादरून गेल्यागत झाली होती. शंकरनं पुन्हा चहा मागवला. तिने घ्यायला नकार दिला. चहाचे घुटके घेत गाडीची वाट बघत शंकर एकटाच बसला होता. जवळ बॅग होती. त्यात आकाताईच्या 2 साड्या आणि शंकरचा एखाद दुसरा ड्रेस होता. सोबत फळेही घेतली होती. कसलं तरी मासिक त्यानं आणलं. तिला वाचायला दिलं. तिनं विचारलं, किती वाजल्या त्या? पहाटेचा 3 वाजल्या ती. गाडी कवा हाय? 4ला लागल की. अजून बराच लांबचा पल्ला हाय नव. हा, गाडीत जातोया य. माई, तुम्ही व्हा बाकड्यावर आडव्या. गाडी लागली की मी उठवतो तुम्हासनी. माई काही न बोलता आडवी झाली. शंकरच्या जवळच एक चरबड चेहऱ्याचा माणूस बिडी फुंकत बसला होता. अधूनमधून तो दोघांनाही न्याहाळायचा. डावा गुडगा खाजवीत, बिडी बाकड्यावरती विजवीत त्यानं विचारलं, कुठं जायचं आहे पाहुणं? सांगलीला जायचंय. वा, मला बी तिकडच जायचंय. पडा आरामात उशाला बॅग घेऊन, उठवीन तुम्हासनी मी. शंकर खवळलाच. बॅग छातीशी धरत गरजला, मला काय चित्या समजलास वय? पीएमटीत फोटो पाहिलाय मी तुझा. शाणा हो, पोलीस खात्यात 13 वर्ष काढल्या ती म्या. पाकिटमार सटकला. आकाताई हसली. कसं वळाकलास तो? पाकिटमार आहे ती, त्यात काय अवघड आहे? पायांना अनवाणी होता आणि साल्याला तोंडाला युरिनचा वास येत होता. मार पचावा म्हणून माणसाची लघवी पितात साले. शी, काय पण लबाड माणसं. पुणे आणि सातारा स्टँड ही पाकिटमारांची माहेर घरच. बघता बघता कात्रा करतात. वर पोलीस त्यांना सामील. गाडी लागली तसे दोघेही उठले. गर्दीतून वाट काढीत काढीत जागा मिळवून आरामात बसले. आकाताईच्या मनावरचं बर्डन आता गेलं होतं. ती जरा टवटवीत झाली होती. निदान 4-2 वाक्य बोलत होती. शंकरनं शाल काढली. घ्या माई, लिपटून घ्या. सगळा रस्ता डोंगरातनं, भलताच गारठा. घ्या. तुम्ही काय पांघरणार? कमी उलालं शरीर हाय ही. थंडी सुद्धा आम्ही आईस्क्रीम सारखी खातोया. पुसाच्या महिन्यात उघडा झोपतोया फरशीवर. आता बोला. काहीतरीच गप्पा. बर, करा आराम. रात्रीच्या गाडीला गर्दी नसत्या. सरळ बाकड्यावरती आरामात झोपा. आता साताऱ्यावरच उठायचा. चहा प्या. थेट सांगलीला जाती गाडी. वय, सकाळी 10 वाजायला सांगली टस हो आपण. करा आराम तुम्ही.
बॅगवरती ध्यान ठेवा, नाहीतर तुम्ही बी घुटमाळाल. सामानाची लागल समद्या वाट. छे छे. आकाताईचा जरा कुठे डोळा लागला असेल नसेल, कुणीतरी मिलिटरी मॅननं ट्रान्झिस्टर लावला. सुलोचना चव्हाणांची लावणी लागली. बाई माझा आंबाडा झालाय ढिला. ढोलकीच्या तालाने आकाताई उठून बसली. कधी काळी ही लावणी स्वतः गाती झणाणून नाचायची. आपण कुठे चाललो हे सुद्धा ती विसरली. बसल्या जागेवर अंग बुलबुलच्या तारा ताणाव्या तसं ताणलं गेलं. शंकर आश्चर्याने बघत राहिला. कलेची ही अजब धुंदी पाहून तो अवाक झाला. पोटात बाळ नसतं तर काय सांगावं, ती गाडी सुद्धा थैथयून नाचली असती. अंगाची भिंगरी करून कलावंताची मस्ती दाखवत राहिली असती. एवढ्या अपरात्री वाजणारं गाणं टेप रेकॉर्ड शिवाय कुठलं दुसरं असणार. बऱ्याच वेळानं ती झोपली. मी पायाखाली बॅग घेऊन पडलो होतो. सातारा येताच कंडक्टर ओरडला, गाडी अर्धा तास थांबेल. मग माई उठली, शंकर सोबत कॅन्टीन मध्ये गेली. काहीतरी गरम खावं असं तिला वाटायला लागलं. जे मागितलं ते शंकरनं दिलं. स्वतः फक्त चहा बरोबर 2 बिस्किटं खाल्ली. पाटलीण बाईचा प्रचंड दवाखाना पेशंटला खुणावत होता. सर्वत्र शांतता पसरली होती. मरू घातलेले रोगी बाहेर लाईनीत बसले होते. अवघडलेल्या बायका ताटकळून लवणल्या होत्या. त्यांचे नवरे मालक मेलेल्या कुत्र्यागत इकडून तिकडे फिरत होते. आकाताईला घेऊन शंकर दवाखान्यात पोहोचला त्यावेळी सकाळच्या 11 वाजल्या होत्या. पोटात भूक जागी झाली होती. औषधाचा उग्र दर्प नाकातले केस जाळीत होता. गर्दी पाहून दोघं बी आचकल्यागत झाली होती. कंपाऊंडर जवळ त्यांनी नंबर लावला. बाहेरच्या प्राजक्ताच्या झाडाजवळ शाल अंथरून दोघेही बसले. पिशवीतून फळे काढून खाऊ लागले. 1.5 तासाने कंपाऊंडर ओरडला, आकाताई कराडकर. उठली तर दोघं आत गेली. डॉक्टरीन शूर्प नखेसारखी बघत होती. काय होतं यांना? तुम्ही काय मालक का यांचे? नाही, दीर हाय. बसा. काय तक्रार? आकाताईनं सगळं सांगितलं. डॉक्टरनीने तिला आत नेऊन तपासलं. बाहेर येऊन शंकरला म्हणाली, ही नॅचरल डिलिव्हरीची केस आहे. 7 मंथ भरलेत. ॲबॉर्शन शक्य नाही. पण बाई, काय? आम्ही अडचणीत आहोत. तुम्ही जबाबदारी घेणार आहात का? काही बरं वाईट झालं तर मी जबाबदार नाही. ॲबॉर्शन करायचं होतं तर 4 महिने काय झोपा काढत होतात? 3 महिन्यांपर्यंत शक्य होतं ते. जावा, विचार करून सांगा. आणि हे बघ बाई, शहाणी असलीस तर 2 महिने थांब. सरळ डिलिव्हरीला इथं ये. नवरा कुठे आहे तुझा? आकाताई काही बोलली नाही. सरळ बाहेर आली. शंकरही पाठोपाठ निघाला. आता काय करायचं माई? कृष्णेत जीव देते मी. तुम्ही जावा, निरोप पोचवायला तुमच्या भावाला. एवढं का वाईट वाटून घेतायसा? रग्गड डॉक्टर आहे ती. ह्या पाटलीनीलाच काय सोनं लागले व्हय? पैसे काढू जात. चला जीवया. मग ठरवू काय करायचंय ती. एक लक्षात ठेवा माय, तुम्हाला मोकळं केल्याशिवाय नानाला मी तोंड दाखवणार नाही. चला तुम्ही. जेवणावरही आकाताईचं लक्ष नव्हतं. शंकर शांतपणे जेवत होता. पोटभर जेवल्यावरती तो म्हणाला, माई आपलं कसं झालंय? जणू भटाच्या कानकोरण्यावानी. कानकोरणं जानव्यातच पाठीला, पण तो गावभर हुडाकणार. मजी आपला तासगावचा डॉक्टर महाजनी आहे की, चांगला ग्लायकोनॉलॉजिस्ट आहे. चला, सगळं तुमच्या मनासारखं होतंया बघा. आकाताईच्या जीवात जीव आला. अर्ध्या तासानं तासगाव गाठलं. डॉक्टर होतेच जाग्यावर. आमच्या सगळ्या घरालाच ओळखायचे. शंकरनं सगळी हकीकत सांगितली. हे बघा डॉक्टर, आता तमासगिरांचं हातावरलं पोट. पोराबाळाला संसार मागं ठेवून समद करावं लागतंय. नानांनी पाठवलंय मला. एवढं मायसनी तुम्ही मोकळं करा. डॉक्टर हसले. आकाताईला त्यांनी तपासलं. म्हणाले, मामला गंभीर आहे. दिवसा हे ऑपरेशन करून उपयोग नाही. मजी रात्री 12च्या पुढे कारभार आटोपावा लागेल. मेलेलं मूल ऑपरेशन करूनच काढावं लागेल. चालेल डॉक्टर, पण एक अट राहील माझी. तुम्ही सांगाल ती अट मान्य आहे मला. अर्भकाची वासलात तुमची तुम्हाला करावी लागेल. जबाबदारी मी घेणार नाही. ठीक आहे डॉक्टर. कुठंतरी उघड्यावर टाकाल मूल. फास माझ्या गळ्याला लागेल. तुम्ही काय बी काळजी करू नका. रातोरात 12 मैलावरती नेऊन मूल पुरतो. पत्ता बी लागायचा नाही कुणाला. कपडे रोज रक्ताने भिजणार. त्याचं काय करणार? रातोरात धुईन. कुठं बी नदीवरती जाऊन. शाब्बास. केवळ नानांच्याकडं बघून ही जबाबदारी घेतोय मी, पैशाकडं नव्हं. खरं तर डॉक्टरी पेशाला ही लांछनास्पद बाब आहे. एवढं करा डॉक्टर, लय उपकार होतील तुमचा आमच्यावरती. एक बोलू का?
बोला की. पेशंट आता ऑपरेशन टेबलावर आहे म्हणून विचारतो. हा गर्भारपणाचा त्रास कायमचा चुकवता आला तर कसं शक्य आहे? याच ऑपरेशन सोबत फॅमिली प्लॅनिंगचंही ऑपरेशन करून टाकतो. एवढ्या कागदावरती बाईंच्या सह्या घ्या आणि तुमच्याही करा. ठीक आहे. केवळ माझ्या शब्दासाठी शंकरनं सही करायचं पाप केलं. डॉक्टरांनी पेशंटला तपासला. आकाताईला घेऊन ते बाहेर आले. म्हणाले, हे बघा, दिवसभर पोटात काहीही नसलं पाहिजे तरच ऑपरेशन करता येतं. अन्यथा पेशंटला त्रास होतो. आपण असं करूया, उद्या रात्री 12 वाजता ऑपरेशन करू. काय? ठीक आहे. पेशंटला खोली देतो, आराम करू द्यात. एक रात्र आणि दुसरा संपूर्ण दिवस दोघांनी बसून काढला. आकाताई तर उपाशी, पोटात पाण्याचा थेंबही नाही. सलग 18 तास. 18 तास. शंकरला वाईट वाटायचं. आकाताई रडायची. ऑपरेशन टेबलाकडे तिला नेताना शंकरला रडूच आवरेना. तो उठला, सरळ खाली आला. 4 आण्याच्या विड्या घेऊन फकाफका फुकत बसला. रात्री 12चा सुमार. संपूर्ण तासगाव झोपलेलं. थिएटरात चाललेला शेवटचा शो सुद्धा संपलेला. शंकर शेवटच्या मजल्यावर आला. दक्षिणेकडे पाहिलं. गणपती मंदिराच्या गोपुरावरचा लाल दिवा रक्तागत जळत होता. आता बेशुद्ध आकाताई मरणाशी झुंजत होती. रात्री 2 वाजता डॉक्टर ऑपरेशन केबिनमधून बाहेर आले. शंकरच्या हातात हात देत म्हणाले, सब कुछ ओके, गणपतीची कृपा. या तासगावच्या, चिंचणीच्या नव्हे. हसले. मग त्याला आत घेऊन गेले. कापसात गुंडाळलेला गोळा दाखवला. याची नीट वासलात लावा, दिवस उगवायच्या आत. समजलं का? जी. शंकरच्या जीवनात उगवलेला पहिला कसोटीचा क्षण. त्याने तो गोळा पिशवीत घातला. पिशवी काखेला मारून हातात तिनपाट घेतलं. अंगात काळा स्वेटर आणि अंडरपॅन्ट. तसाच न गडबडता तासगावच्या तो बाहेर पडला. नशीब कुणी हवालदार भेटला नाही. थेट वासुंदे गावचा रस्ता पकडला. 5 मैल चालत गेला. काट्या कुट्यातनं धडपडत ओढ्यात उतरला. तसाच ओढ्यानं खाली. हातात एक एक्सा ब्लेड होतं. इकडे तिकडे बघत त्यानं ब्लेडनंच खड्डा खणला. चांगला 3 फूट खोल. त्यात पिशवी सकट पोरगं ठेवलं. वरनं माती घातली. वर पाय देऊन तुडवली. त्यावरती दगड, पुन्हा माती. अर्धा तास तुडवीत होता. जवळपासचे मोठे दगड त्यावरती रचून ठेवले. दातात पान धरून सगळं व्यवस्थित केलं. तिनपाट दिलं वतून. सुटला. घामानं थपथपला होता. तो परत आला तेव्हा पहाटेचे 4 वाजल्या होत्या. गाव साखर झोपेत होतं. आकाताई एका बेभान जगात हरवली होती. आम्ही नाशिकच्या परिसरात चित्ता फाडला जावळीचा हा वग वाजवीत होतो. आकाताईच्या विश्वापासून आम्ही दूर होतो.